गाइस एंड वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग। तर कसे आहात मित्रांनो? तर आज संडे आणि संडेचं सुट्टी असल्यामुळे काय मी निघालोय बाहेर फिरण्यासाठी आणि ब्लॉगिंगचा आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी आलोय बुक फेस्टिवलला जे पुण्यामध्ये स्टार्ट झालंय। FC कॉलेजच्या गेटला मस्तपैकी डेकोरेट करण्यात आलंय। तसेच दिवसेंदिवस वाढणारी पुण्याची संख्या बघता येणाऱ्यांचं स्वागत करण्यासाठी बाहेरच ट्रॅफिक पोलीस उभे आहेत। तर ही आहे एंट्री आपली झालेली आता। FC कॉलेजच्या सुंदर सुंदर पोरी सोडून बुक फेस्टिवल बघण्याची ही पहिलीच वेळ आहे। एंट्री केल्यानंतर सर्वात पहिले तर तुम्हाला सुंदर असे बॅनर्स त्या ठिकाणी लावलेत आणि त्यानंतर एक बुक रॅक सुद्धा बनवलंय जे अप्रतिम आहे दिसायला। तुम्ही त्याच्यासोबत फोटो काढू शकतात। तसा हा फेस्टिवल जो आहे तो 14 डिसेंबर पासून ते 22 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। या फेस्टिवलमध्ये लिटरेचर फेस्टिवल, चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवल, त्यानंतर विविध भाषांमधील 700 स्टॉल्स या ठिकाणी लावलेत बुक्सचे। मोठेपणा मिरवण्यासाठी जर तुम्ही 4 चाकी गाड्या आणल्या असतील तर ते लावण्याची जागा पण या ठिकाणी करण्यात आली आहे, म्हणजेच पार्किंगची व्यवस्था पण आहे। तसंच तुम्ही फेस्टिवलला आलाय हे इंस्टाग्रामवर मित्रांना दाखवण्यासाठी या पुतळ्यांसोबत तुम्ही फोटो काढू शकतात। केलेला अभ्यास हा डोक्यात जात नाही आणि घशाच्या खाली उतरत नाही असं हा पुतळा म्हणत असावा। आयुष्यात अभ्यास करण्याची सवय गेल्यामुळे एवढे मोठे पुस्तक बघून चक्कर यायला लागलेत, तेव्हा बाजूच्याच काकाने हे पुस्तक नाही तर शिल्प आहे असं म्हणत मला धीर दिला। मी आता फर्ग्युसन कॉलेजचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि इथंच आता तुम्ही बघितलं असेल की मध्ये त्यांनी एक असं की पुणे फेस्टिवल म्हणून एक शिल्प उभारले। तर आता इकडून एंट्री आहे आणि हे मागचं जे ते पूर्ण ऑफिस आणि कॉलेजेस आहेत। इंग्रजांच्या काळातली बिल्डिंग जशीच्या तशी आहे हे बघून मनाला आनंद झाला। आयुष्यात पोरगी नसल्याने आय लव्ह यू न वाचता फक्त पुणे फेस्टिवल वाचत मी पुढे निघालो। जवळ आल्यावर आपल्यासाठी पण कुठला कॉर्नर आहे का हे बघायला सुरुवात केली। तर मार्ग काढत काढत शेवटी मी येऊन पोहोचलो जे मेन गेट होतं, ज्या ठिकाणून एंट्री होती आणि ज्या ठिकाणी आपल्याला स्टॉल्स दिसणार होते तर त्या ठिकाणी। एवढी गर्दी बघून पुणेकरांना वाचनाची आवड आहे हे मात्र नक्की कळलं। वाचाल तर वाचाल हे पुणेकरांनी सिरियसलीच घेतलंय। केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे दिसेल समोरच इथं मध्ये स्टॉल्स लागलेत आणि या ठिकाणी जे लेक्चरर्स आहेत त्यांचे लेक्चरर्स ऑर्गनाईज होतात। आय थिंक ते इव्हिनिंगचा टायमिंग आहे, तसं टायमिंग मी ऑलरेडी टाकून दिला आहे। पुणे बुक फेस्टिवल 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर। पुस्तक हे मस्तक घडवत असतं, पुस्तकाने घडवलेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नसतं असं लहानपणी मी ऐकलंय आणि हा सुविचार मी कायमच मनात ठेवलाय। त्याच्यामुळेच स्वतःचं मस्तक घेऊन मी येऊन पोहोचलो या ठिकाणी। तसं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जॉनर्समध्ये आहेत, त्यानंतर समाजसुधारक असतील, त्यानंतर स्टोरी असतील। यंदाचं वर्ष हे अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचा इतिहास, त्याबद्दलची पुस्तकं या ठिकाणी पण अवेलेबल आहेत। या ठिकाणी वेगळं सेक्शन त्यासाठी आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रखर राष्ट्रभक्तीची, देशभक्तीची आठवण येईल, कारण या ठिकाणी सर्वच पुस्तकं जे आहेत ते देशभक्तीपर आहेत। जे पोस्टर्स यांनी लावले ते पण देशाबद्दलचे आहेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे त्याचाच हा स्टॉल, ज्यामध्ये प्राचीन काळातील ताम्रपत्रांचे फोटो लावले आहेत। आपलं भारत सरकारी शासन आहे ना ते आपल्याला प्रत्येक भाषांना एक अभिजात म्हणून दर्जा मिळवून देते। दर्जाची काही अटी हे काहीतरी भलतंच आहे म्हणून मी या स्टॉलकडे आलो। जेव्हा कव्हर पेज पाहिलं तेव्हा वाटतं की एखाद्या योद्ध्याचं असेल। बाद में पता चला कि ये महमूद शाह अब्दाली की किताब है और कवर
तर खूपच भारी आहे. ज्याने हे लिहिलं आहे तो रायटर स्वतः हे विकतोय मार्केटिंग करून. एक सेक्शन आहे ई पुस्तकालय म्हणून, तर ते गव्हर्नमेंटची अंडरटेकिंग आहे आणि जर ते स्कॅन करून म्हणजे तुम्हाला फ्री 1000 प्लस बुक्स जे असते ते रीडिंग करायला भेटणार. लहान मुलांचं माहिती नऊ ते 5चा जॉब, कामाचा स्ट्रेस, रिलेशनशिप मधला छुत्यापा, यामुळे जर तुमची मेंटॅलिटी अस्थिर असेल तर तुमची मेंटॅलिटी बदलवण्याचं काम हे पुस्तक करेल. त्यामुळे द मेंटल टफनेस, मनाची कणखरता, हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. आता एवढे पुस्तकं बघितल्यानंतर मलाही वाटलं की मी पण एखादं पुस्तक घ्यावं. त्याच्यामुळे मी या स्टॉलवर येऊन हे खंडोबा नावाचं पुस्तक घेतलं. त्यानंतर ज्यावेळेस पुस्तक बघत होतो त्यावेळेस नागराज मंजुळेंच्या कवितेचं पुस्तक माझ्या हातात पडलं आणि मग काय, विकत घेण्यापेक्षा म्हटलं थोडं बसू आणि मस्तपैकी वाचन करू आणि मग वाचनाला सुरुवात केली. तशा सुंदर सुंदर कविता नागराज मंजुळेंनी लिहिल्यात. मूवी तर मस्तच आहे पण कविता पण सुंदर आहे. ओठात कुठवर चिरडाव्यात अंतरीच्या हाका, कवितेच्या सोयीने किती घालाव्या टाका. फक्त मराठीच नव्हे तर इंग्रजीचे पण खूप सुंदर सुंदर पुस्तकं या ठिकाणी होती. आणि हे जे पुस्तक तुम्ही बघताय तर ते फक्त कोणतंही पुस्तक घ्या तर ते 200 रुपयाला आहेत. त्याच्यामुळे खूप चांगल्या प्राईजमध्ये तुम्हाला इंग्लिश बुक या ठिकाणी मिळते. शेवटी मी येऊन पोहोचलो देवभाषा फाउंडेशन निर्मित पुस्तकांकडे. या ठिकाणी महाराजांच्या इतिहासावर आधारलेली पुस्तकं आहेत, ज्यामध्ये बहिर्जी नाही, त्यानंतर जाणता राजा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या बरेच पुस्तकं आहेत या ठिकाणी अवेलेबल. आशिया खंडातील सर्वात मोठं ऐतिहासिक बुक्स आहेत या ठिकाणी. मी पूर्ण स्टॉल फिरलोय आणि एकपेक्षा एक भारी कन्सेप्टवर असलेले बुक्स, वेगवेगळ्या जॉनरमधले बुक्स आहे. त्यानंतर क्राईम असेल किंवा मग कविता असतील, पोएट्रीज वगैरे असेल, मराठीतले असेल आणि इंग्लिशचे पण खूप भारी जे आहेत बुक्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर मी एकच घेतलेलं आहे कारण की बुक्स घ्यायला इम्पॉर्टंट नसतं, घेऊन ते वाचणं इम्पॉर्टंट असतं, म्हणून मग मी घेतलं एक. तर तुम्ही पण या लवकर आणि लवकर घ्या. तसं आता हे मी बाहेर पडलेलो आहे, म्हणजे ते वेगवेगळे स्टॉल आले आहेत. आता या ठिकाणी एक पुणे पुस्तक महोत्सव कार्यालय निःशुल्क आहे, तिथं बघू आपण काय. मी त्या स्टॉलवर गेलो तर त्या ठिकाणी लहान मुलांसाठी होतं, जे नरेंद्र मोदी आहेत त्यांनी लिहिलेलं लहान मुलांसाठी परीक्षा अभ्यास वगैरे. तर ते आपल्या काही कामाचं नाही, त्याच्यामुळे मी काही घेतलेलं नाही. तर आता निघू आपण, कारण की आता एक कॉन्सर्ट पण या ठिकाणी आहे, पण तेवढा काही वेळ नाही आपल्याकडे. तर मी आता निघतो. तर नक्कीच या आणि बघू अजून बाहेर जाताना अजून काही वेगळं काही आहे का. दुसऱ्यांच्या ह्या स्टॉलसमोर इथं सुहाना स्पायसेस म्हणजे खाण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत. म्हणजे एकीकडे वाचन पण करायचं आणि एकीकडे पेट पूजा जर तुम्हाला करायची असेल तर या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स आहेत. तर ते पण बघू.